नमस्कार, मी श्रद्धाज ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते बघणार आहोत। तुम्ही जर का या सोप्या पद्धतीने घरी पनीर टिक्का मसाला बनवाल तर हॉटेलची चव विसरून जाल आणि 2 ऐवजी 4 चपाती नक्कीच खाल, इतका टेस्टी बनतो हा। चला तर मी रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण पनीर करता लागणारं मॅरिनेशन बनवूया। त्याकरता इथे मी पाववाटी फ्रेश घट्ट दही घेतले। हे दही अजिबात आंबट नसावं। आता यात 2 चमचे बेसन घालून याच्या गुठळ्या होऊ न देता याला छान फेटून घ्यायचंय। इथे मी दही व बेसन छान फेटून घेतले। आता यात आपण मसाले घालूया। आता यात मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते, 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा कसुरी मेथी व चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि यात सोबत अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि या सर्व मसाल्यांना दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता यात 2 चमचे तेल घालून याला पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहे। मसाले दह्यात छान एकजीव झाले की यात मी 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 1 शिमला मिरची अशी चौकोनी कट करून घेतली ती घालते। या सर्व भाज्यांना मसाल्यामध्ये छान कोट करून घ्यायचे आहे आणि सोबतच इथे मी 200 ग्राम पनीरचे चौकोनी तुकडे करून घेतलेत। पनीरचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे ठेवू शकता। यांना सुद्धा या भाज्यांसोबत मसाल्यात कोट करून घ्यायचे आहे। आपण जे मॅरिनेशन बनवलं आहे ते या भाज्यांना व पनीरला व्यवस्थित लागलं पाहिजे, म्हणून यांना हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता याला हॉटेलसारखा स्मोकी फ्लेवर देण्याकरता एका वाटीत अशा कोळशाचा निखारा ठेवायचा। यावर थोडंसं तेल किंवा तूप घालून लगेचच याला झाकण लावायचं आणि हे असंच 10 मिनिटं ठेवायचं आहे। असं केल्यामुळे कोळशाचा सगळा स्मोक या पनीर आणि भाजीत उतरेल आणि यामुळे या भाजीला मस्त असा स्मोकी फ्लेवर येईल। 10 मिनिटांनंतर हा कोळसा काढून टाकायचा आहे। आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेल तापलं की यात मॅरिनेट केलेलं पनीर आणि भाज्या घालायच्या आहेत। आता यांना मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचं आहे। या भाज्यांना तुम्ही डायरेक्ट गॅसवर जाळी ठेवून सुद्धा शिजवू शकता, पण ह्याला थोडा जास्त वेळ लागतो। पण असं पॅनमध्ये ह्या भाज्या पटकन शिजतात म्हणून मी पॅनमध्ये घातल्यात। तुम्ही बघू शकता आपल्या भाज्यांना छान सोनेरी रंग येऊन या छान खरपूस भाजल्या गेल्यात। आता यांना आपण काढून घेऊयात। याची ग्रेव्ही बनवण्याकरता इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घालते। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल तापलं की यात 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि मीडियम गॅसवर ह्याला हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे। कांद्याला आपल्याला खूप जास्त लाल नाही करायचं आहे। अगदी हलका सोनेरी रंग आला की यात अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत याला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। आलं लसूण व कांदा परतून झाला की गॅस स्लो करायचा आणि ह्यात 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची, पाव चमचा हळद, 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला घालून यांना सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे। कांद्यासोबत मसाले थोडेसे परतून झाले की लगेचच यात मी 2 टोमॅटो घालते। हे टोमॅटो मी बॉईल करून ह्याची सालं काढून कट करून घेतलेत। याच्या ऐवजी तुम्ही टोमॅटोची प्युरी सुद्धा घालू शकता। या सर्वांना मीडियम गॅसवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा कसुरी मेथी घालायची। आपला मसाला करपू नये म्हणून यात थोडंसं पाणी घालून याला परतून घ्यायचं आहे। आपण जे भाजी करता मॅरिनेशन केलं होतं ते उरलं आहे ते मी याच्यात घालते। यामुळे आपल्या भाजीला छान घट्टपणा येईल। हे मसाले छान एकजीव होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे। मसाले परतण्याकरता याच्यात मी थोडंसं पाणी घालते। आता ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मसाले परतून झाले की याला झाकण लावून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलंय। आता यात थोडंसं ग्रेट केलेलं पनीर घालायचं आहे आणि सोबतच 2 चमचे फ्रेश क्रीम घालायची आहे। आता याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। आपली पनीर टिक्काची ग्रेव्ही तयार आहे। आता यात आपण परतून घेतलेले पनीर आणि भाज्या घालायच्या आहेत आणि या सर्वांना हलक्या हाताने अगदी छान परतून घ्यायचं आहे। तुम्हाला ही ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार यात कोमट पाणी घालायचं आहे आणि याला 1 मिनिटभर झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे।
नेहमी एकाच पद्धतीने पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने पनीरची भाजी नक्की करून बघा। या चटपटीत भाजी सोबत तुम्ही 2 चपातीऐवजी 4 चपाती खाल, इतकी टेस्टी बनते ही भाजी। आपला गरमागरम टेस्टी हॉटेलपेक्षा भारी चवीचा पनीर टिक्का मसाला घरच्या घरी झटपट बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा हे नक्की बनवून बघा। आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा छानशा रेसिपीसोबत पुन्हा लवकरच भेटू। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।